ॐ सहनाववतु सहनौ भुनक्तु सह वीर्यङ्करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै। ॐ शान्ति शान्ति शान्तिः। अखण्डमण्डलाकारं व्याप्तं येन चराचरं तत्पदं दर्शितं येन तस्मै श्री गुरवे नमः। अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्री गुरवे नमः। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुरेव परं ब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। स्थावरं जङ्गमं व्याप्तं यत्किञ्चित् सचराचरं तत्पदं दर्शितं येन तस्मै श्री गुरवे नमः। चिन्मयं व्यापि यत्सर्वं त्रैलोक्यं सचराचरं तत्पदं दर्शितं येन तस्मै श्री गुरवे नमः। त्वमेव माता च पिता त्वमेव बन्धुश्च सखा त्वमेव विद्या द्रविणं त्वमेव सर्वं मम देव त्वमेव सर्वं मम देव। काल आपण बघितलं की स्थूलापासून सूक्ष्मापर्यंत आणि सूक्ष्मापासून स्थूलापर्यंत कसा प्रवास आहे या विश्वाचा, त्याचा अर्थ काय आहे हेही आपण पाहिलं की पृथ्वीपेक्षा स्वर्गाचं जीवन हे सूक्ष्म जीवन आहे। स्वर्गामध्ये जे जातात त्यांना देह नाही आहे, देह नाही त्याच्यामुळे भूक तहान नाही। आणि एक गोष्ट अशी आहे की ब्रह्मदेव हा ब्रह्मलोक स्वर्गात आहे। म्हणजे तिथे ते माणसाप्रमाणे राहत नाहीत, स्वतः माणसाप्रमाणे नसताना माणसाची कल्पना करून ब्रह्मदेवानी ही माणसाला आवश्यक असलेली सृष्टी तयार केलेली आहे। ही आश्चर्यकारक गोष्ट आहे मोठी। सांगावं लागलं नाही की काय काय लागेल आणि कशाचीही कमतरता नाही आहे तिथे। तर स्वर्गातलं जीवन हे सूक्ष्म जीवन असतं। स्थूल सूक्ष्माचा आपण अभ्यास करतोय। आता ज्याप्रमाणे आपण कोणत्याही देवांना आवाहन करताना प्रथम ध्यान करतो, त्या ईश्वराचं ध्यान करून आपलं मन त्या ठिकाणी एकाग्र करतो आणि मग त्या ईश्वराला आवाहन ते पोहोचतं आपलं असं समजलं जातं। याचप्रमाणे ज्यावेळी परमतत्वापासूनच, एकाच परमतत्वापासून, ज्याप्रमाणे समुद्राच्या
लहान मोठ्या कितीही लाटा असल्या तरीसुद्धा त्या एकाच पाण्यापासून बनलेल्या असतात. आणि कधी लवकर, काही लाटा लवकर विरतात, काही उशिरा विरतात. फक्त त्या लाटा आहे ना, काही सेकंदात, काही क्षणात विरतात. म्हणून आपल्याला लगेच समजतं ते उदाहरण की समुद्राच्या लाटा म्हणजेच पाणी. पण हे उदाहरण आपल्याला समजत नाही की संपूर्ण हे विश्व या परमतत्वाचंच बनलेलं आहे. आणि संपूर्ण विश्वामध्ये उठणाऱ्या घटना, व्यक्ती किंवा सगळे सजीव जे काय आहे या विश्वामध्ये, ते निर्माण होतं आणि नाश पावतं याच मुळी लाट आहेत. निर्माण होऊन ते नाश पावतं. पण समुद्राच्या लाटां इतकं क्षणिक ते नाश पावत नाही आपल्या डोळ्यासमोर. म्हणून आपल्याला ते समजत नाही, इतकं सोपं असूनसुद्धा, की हे सगळं परमतत्वापासूनच बनलेलं आहे. बरं, दुसरी गोष्ट, समुद्राच्या पाण्यापासून ती जी लाट बनते त्याच्यात पाण्याव्यतिरिक्त काही नाही आहे. इथेही खरं म्हणजे ते तसंच आहे. आणि बाकीचं सगळं आमचंच कन्फ्युजन आहे की हे आहे ते आहे असं भासणं. आणि हे भासणं हे एवढ्यासाठी आहे की माणसाच्या ज्या हे आहेत वासना, त्याचं निराकरण करण्यासाठी कर्म जी उपस्थित केली आहेत, त्या कर्मांसाठी मटेरियल हवं म्हणून हे विश्व आहे. कर्मांसाठी साधनं हवी म्हणून हा देह आहे, हे मन आहे, ही बुद्धी आहे. म्हणून हे सगळं काय आहे, ते आहे, पण ते भासमान आहे. हे सगळ्या या त्या आत्मतत्वाच्याच लाटा आहेत. मी एक लाट आहे. मी एक लाट आहे असा निबंध लिहून बघा तुम्ही सगळेजण घरी, की मी एक लाट आहे. असं जर म्हटलं तर काय राहिलं? काही नाही. मग जे मी म्हणजे कोणीतरी महान आहे असं म्हटलं की अहंकार. आणि अहंकार म्हणजे फेविकॉल का मजबूत जोड. तो अहंकार त्या वासना निर्माण करतो आणि त्या वासना अनेक जन्म निर्माण करतात. अनेक जन्म निर्माण करतात त्या. पण हा एक अतिशय महत्त्वाचा विचार आहे की मी एक लाट आहे. कधी दुःख, कधी सुख, कधी आनंद, कधी सहज, कधी कष्ट, कधी कठीण, कधी पुरस्कार, कधी अपमान. मी एक लाट आहे. या सगळ्या लाटा आहेत. मला कधी असं वाटतं की माझा अपमान झाला, मला कधी असं वाटतं की माझा खूप सन्मान झाला. सगळ्या या काय आहेत? लाटा आहेत. बस, बाकी या जीवनात काही अर्थ नाही. म्हणून आपल्याला हळूहळू सूक्ष्मापर्यंत गेलं पाहिजे. आता आपल्याला गेलं पाहिजे हे राहू दे बाजूला. आत्मतत्वापासून किंवा परब्रह्मापासून हे विश्व निर्माण झालेलं आहे. परब्रह्म हे किती सूक्ष्म आहे त्याची कल्पनाच करता येणार नाही. अणु परमाणू एवढं ते सूक्ष्म आहे.
आणि ते काय होतं तर ते खूप व्यापकही होऊ शकतं, इतकं व्यापक की विश्वाला व्यापू शकतं. इतकं व्यापक होतं की ते संपूर्ण विश्वाला व्यापू शकतं आणि ते अतिसूक्ष्मसुद्धा होऊ शकतं. ही त्याच्यात ताकद आहे. आता आत्मतत्व हे समजण्यासाठी खूपच सूक्ष्म आहे आणि म्हणून आता आत्मतत्वापासून ही सृष्टी बनवायची ब्रह्मदेवाची परीक्षा आहे. ही सृष्टी ही पंचमहाभूतात्मक आहे. या पंचमहाभूतात्मक गोष्टींमध्ये आत्मतत्व घुसवायचं आहे आता. पण ही परीक्षासुद्धा नाही आहे. पंचमहाभूतात्मक जे काय आहे ते भासमान आहे. पंचमहाभूतात्मक आहे ते सगळं भासमान आहे. कसं भासमान? तुम्ही म्हणाल आम्ही तर सगळं बघतोय. आम्ही जे बघतोय त्या आमची दृष्टीच मुळी ठोस झाली आहे. भासमान कसं ते उदाहरणार्थ सांगते. टी व्हीवरचा सिनेमा, टी व्हीवरची सिरियल, टी व्हीवरची चलचित्र सगळी ही कशी दिसतात आपल्याला? खरी आहेत की नाही? दिसतात म्हणजे खरी आहेत. पण तोच टी व्ही बंद केला किती खोटी आहेत. गेली ती, आता नाही आहेत. ती कधी असतात तर कधी नसतात. तेवढ्यापुरतीच असतात. म्हणजे ह्याचा अर्थ ती भासमान आहे. भासमान कशाला म्हणायचं? जे टिकत नाही त्याला भासमान म्हणायचं, किंवा अनित्य म्हणायचं. अनित्य हा शब्द कठीण आहे. मग ते भासमान आहे. टी व्ही बंद, चित्र बंद. टी व्ही चालू, तो विशिष्ट चॅनल उघडला की चित्र चालू. असं हे सगळं भासमान आहे. जोपर्यंत माझ्या जीवनात अमेरिका येत नाही तोपर्यंत अमेरिका माझ्यासाठी भासमान आहे. ती भले कुठेही असो. मग माझ्या जीवनात म्हणजे माझ्या दृष्टीसमोर टी व्ही आला आणि मी लावला की चलचित्र चालायला लागतात आणि तो मी बंद केला, दृष्टीसमोरून बाजू झाला की चलचित्र बंद होतात. म्हणजे ती भासमान आहेत. असं या जीवनातली प्रत्येक गोष्ट आहे. आज आहे तर उद्या नाही, पण तरी आम्हाला ती सगळं खरं वाटतं, सगळं ठोस वाटतं. त्याचं कारण आमची दृष्टी ठोस झाली आहे. आमची दृष्टी ठोस झाली आहे. लाट ही लाट आहे आणि ती निघून जाते हे आम्हाला सांगावं नाही लागत, कारण आमच्या दृष्टीसमोरून लाट निघून जाते, येते आणि निघून जाते. पण आमच्या जीवनात आमच्या दृष्टीसमोरून एखादी गोष्ट जातच नाही. उदाहरणार्थ काय, कपाट आहे, फ्रीज आहे, टी व्ही आहे. आता या वस्तू आपण एकदा घेतल्या की निदान 10 वर्ष 20 वर्ष ते जातच नाही. मग आपल्याला काय वाटतं, या वस्तू ठोस आहेत. ठोस नाही आहे. मग आपण ते सोप्या शब्दात श्रीकृष्ण भगवान काय सांगतात की प्रत्येक गोष्टीला निर्माण होण्याची क्षमता आहे आणि नाश पावण्याची क्षमता आहे. हेच दुसऱ्या शब्दात की सगळ्या लाटा आहेत. सगळ्यात मोठी लाट म्हणजे आपलं स्वतःचं जीवन. आम्ही जीवन रोज अनुभवतो. रात्री विश्वास ठेवून झोपतो की उद्या आम्ही उठणार आहोत, आम्हाला परमेश्वर उठवेल. आता जरी आमचा कोणाचा विश्वास नसला ईश्वरावर तरी सगळे उठतात म्हणजे मी उठणार. हा जो एक आमचा विश्वास आहे त्याच्यामुळे आमची दृष्टीसुद्धा काय झाली आहे, दृढ झाली आहे. आणि म्हणून आम्हाला कळत नाही
की आमचं जीवन हे सुद्धा एक चलचित्र आहे, आमचं जीवन हे सुद्धा एक लाट आहे. मग एवढं मोठं जे जीवन आमच्या दृष्टीने मोठं, 100 वर्षाचं जीवन आमचं, हे जर एक लाट आहे, तर जीवनातल्या बाकीच्या घटना हे लाट नसेल का? असणारच ना, लाट असणारच. हा एक सगळ्यात क्लिअर पॉईंट आहे. आता आत्मतत्व, या आत्मतत्वापासून हे सगळं निर्माण झालेलं आहे. त्यातलं जर फक्त आपण आत्मतत्वच जाणलं तर आपण सुखी राहतो. कारण हे सगळं भासमान आहे, याची आपल्याला सतत जाणीव व्हायला लागते. एखाद दिवशी दूध नसलं, एखाद दिवशी भाजी खराब झाली, हो, ज्या खराब होणाऱ्या वस्तू आहेत त्या होणारच ना. आपण उरवलं कशाला? आपण त्याला फ्रीजमध्ये का नाही ठेवलं? बरोबर आहे, ते खराब होणारच. इतकं सहज आपण समजतो ते, पण आपण हेच समजत नाही सहज की आपलं जीवनसुद्धा हे नाश पावणारं आहे. हे समजणं आपल्या दृष्टीने कठीण का आहे? कारण आमची दृष्टी ठोस आहे, आम्हाला ते दिसतंय, सतत 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 दिसतंय. हा माझा भाग मी सांगत नाही, कोणतंही माझ्याजवळचं ज्ञान नाही, हे उपनिषदांनी सांगितलेलं आहे. असं म्हणजे माझ्या अंगात काही शूरपणा आलेला नाही आहे की जीवन हे असं आहे तरी आम्ही पाहत नाही तसं त्याच्याकडे, असं नाही. ही उपनिषदांची वाक्य आहेत की आपली दृष्टी ठोस झाली आहे त्या जीवनाकडे बघण्याची. तर हे सगळं काय आहे? हे सगळं एक लाटच आहे, लाटच आहे ही. त्याचं कारण हे सत्य नाही आहे, तर हे फक्त आत्मतत्वापासून निर्माण झालेलं आहे. तुम्हाला हे कारंज माहिती आहे का? कारंज, तिथं खाली पाणी असतं ना, तर ते पाणी आहे ना उडवलेलं असतं आणि म्हणून ते कारंज. त्याला लाईट लावले की अजून ते रंगीत दिसतं. मग ते काय खरंच तसं आहे का? सगळं रंगीत पाणी उडत असतं का? जादूने रंगीत पाण्याची निर्मिती झाली का? आणि जमिनीने त्याला फोर्स लावला आहे का? त्या ठिकाणी शक्ती आहे का जमिनीत की ते कारंज उडणार तिथून? असं काही नाही आहे. ते निर्माण झालेलं आहे, ते निर्माण झालेलं आहे. म्हणजे त्यातलं खरं काय आहे? लाईट लावणं किंवा ते पाणी उडण्यासाठी विशिष्ट काहीतरी तिथे यंत्रणा करणं, हे सगळं जरी दिसायला खरं असलं तरीसुद्धा खरी गोष्ट काय आहे? जे पाणी असणं हीच खरी गोष्ट आहे. तर पाणी आहे म्हणून हे सगळं आहे. त्याप्रमाणे आत्मतत्व आहे म्हणून हे सगळं आहे, नाहीतर हे काही नाहीच आहे ॲक्च्युअल. हा सगळा डोलारा केवळ आत्मतत्वापासूनच निर्माण झालेला आहे. मग आत्मतत्वापासून जर निर्माण व्हायचं असेल तर आत्मतत्वासारखं कोणतं महाभूत सूक्ष्म आहे? आत्मतत्व हे ज्याच्यात समजू शकेल अशी पात्रता कोणत्या पंचमहाभूतामध्ये आहे? तर आकाश. आकाश हे सगळ्यात जास्त सूक्ष्म आहे. आणि म्हणून आकाशामध्ये, आकाश या पंचमहाभूतावरून आपल्याला थोडीफार आत्मतत्वाची कल्पना येऊ शकते. त्यानंतर थोडा अंश कमी, पण वायूमध्ये आत्मतत्व येतं. वायू हा आपल्याला स्पर्श जाणवतो, तसं आकाशाचं काही जाणवत नाही आपल्याला. वायूनंतर अग्नी, तेज आणि उष्णता
हे सुद्धा स्वरूप काय आहे? आत्मतत्वाचंच स्वरूप आहे. या 5 महाभूतांमध्ये जे गुणधर्म आहेत ते आत्मतत्वाचेच गुणधर्म आहेत. आत्मतत्वच वेगवेगळ्या गुणधर्मांनी प्रस्थापित झालेलं आहे. आणि त्यानंतर अग्नीपासून म्हणजे आत्मतत्वापासून प्रथम आकाश झालं, आकाशापासून वायू निर्माण झाला, वायूपासून अग्नी निर्माण झाला, अग्नीपासून पाणी निर्माण झालं, सूक्ष्मापासून स्थूल होतं निर्माण, आणि पाण्यापासून पृथ्वी निर्माण झाली. ही जी पृथ्वी आहे, कल्पांत जवळ आला. कल्पाचा अंत म्हणजे ही 4 युग, चतुर्युग पूर्ण झाली. लाखो वर्ष म्हणजे ही चतुर्युग पूर्ण झाली की एक कल्पाचा अंत होतो. त्यावेळी ब्रह्मदेव काय करतो? एक सृष्टी पूर्णपणे नाश करून पूर्ण दुसरी सृष्टी निर्माण करतो. मग ती कशी करायची? तर आता मी जे म्हटलं हे मी एवढ्यासाठी सांगते की आता आपण म्हटलं ना की पाण्यापासून पृथ्वी निर्माण झाली. तर काय होतं माहिती का? कल्पाचा अंत आला की सगळीकडे पाणीच पाणी तयार होतं, पृथ्वी शिल्लक राहत नाही. म्हणजे पृथ्वीचं जडत्व नाहीसं होऊन ती वाहू लागते, पाण्याचं रूप त्याला येतं. सूक्ष्म झालं पाहिजे ना, नाश होण्यासाठी सूक्ष्मता आली पाहिजे. तूप ही चांगली क्वालिटी झाली ना, तूप. आता तूप तयार होण्यासाठी हे लोणी सगळं विरघळलं पाहिजे. तुपाच्या दृष्टीने असलेल्या अशुद्धी बाजूला झाल्या पाहिजेत. त्यातल्या जे आपण ज्याला बेरी म्हणतो ते बाजूला झालं पाहिजे. आणि म्हणजेच ते लिक्विड झालं पाहिजे. लिक्विड फॉर्ममध्ये, लिक्विड असेल तर ते वायू झालं पाहिजे. अशा अर्थाने मी बोलते की त्याला सूक्ष्मत्व प्राप्त झालं पाहिजे जर एका स्थूल गोष्टीचा नाश करायचा असेल तर. आणि म्हणून मग काय होतं की संपूर्ण पृथ्वीवरती प्रलय येतो. ब्रह्मदेवाच्या आदेशानेच प्रलय येतो. आणि प्रलय म्हणजे सगळीकडे पाणीच पाणी. पाण्यात फक्त जलचर राहू शकतात, मनुष्य राहू शकत नाही. मग संपूर्ण प्रलय आला की सगळी सृष्टी नाहीशी होते. इतका मोठा प्रलय की त्याच्यात जलचरसुद्धा राहणार नाहीत. इतका ओघ असतो त्या पाण्याचा. तर याचा अर्थ एवढाच आहे की पृथ्वी कशापासून निर्माण झाली? पाण्यापासून. आणि म्हणून पृथ्वीचं मूळ स्वरूप काय आहे? तर पाणी. आणि म्हणून आधी त्या पाण्यात विलीन व्हावं लागतं आणि त्याच पाण्यापासून आटून 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 पुन्हा नवीन सृष्टी तयार होते. हा कल्पांताचा काळ काही वर्ष जावा लागतो आणि मग पहिलं युग सुरू होतं. त्याचं कारण आहे सत्ययुगापासून ते कलियुगापर्यंत खराब झालेली ही पृथ्वी कशानेही धुवून काढणं शक्य नसतं. आणि म्हणून नाईलाज म्हणून ब्रह्मदेवाला ते करावं लागतं. हे कोणाच्याच आयुष्यात हा कल्पांत कोणालाच पाहायला मिळालेला नाही आहे. तो आपल्याला शक्यही नाही पाहायला मिळणं. कारण लाखो वर्ष त्याच्यात राहायला लागेल आपल्याला. आपण जिवंतही राहणार नाही. आणि म्हणून आता आपण इथपर्यंत आलेलो आहोत की पृथ्वी तयार झाली पाण्यापासून. पृथ्वीपासून सगळ्या वनस्पती निर्माण झाल्या.
सूर्याच्या सानिध्यामध्ये प्रकाश संश्लेषण क्रिया होऊन वनस्पतींनी आपलं अन्न तयार केलं. हां, आणि कार्बन डायऑक्साईड आणि सूर्याची उष्णता ह्याच्यापासून वनस्पती अन्न तयार करतात आणि ते पानांमध्ये अन्नाच्या स्वरूपात साठलं गेलं. या सगळ्या वनस्पती, ह्या वनस्पती म्हणजे अन्न आहे. अन्न आहे हे तर राहूच दे, पण औषध आहे माणसाच्या दृष्टीने. वनस्पती हे माणसाचं औषध आहे. हे पुन्हा काय आहे, वेदवाक्य आहे बरं का, माझं नाही आहे काही. आता वनस्पतींना माणसाचं औषध का म्हटलं आहे? कारण वनस्पती खाऊनच मनुष्य जगतो. अल्टिमेटली वनस्पतीच खाऊन मनुष्य जगतो, जे काय आहे ते. तर वनस्पतींपासून अन्न तयार झालं आणि अन्नापासून मनुष्य बनला. इथपर्यंत आपण काल आलेलो होतो. अन्नाद्वै प्रजाः प्रजायन्ते याः काश्च पृथिवीश्रिताः अघो अन्नेनैव जीवन्ति अन्नेन एव जीवन्ति अथ एनद् नियन्त्यरन्ततः अन्नं हि भूतानां ज्येष्ठं तस्मात् सर्वैष मुच्यते सर्वं वै ते अन्नं प्राप्नुवन्ति ये अन्नं ब्रह्मोपासते अन्नं हि भूतानां ज्येष्ठं तस्मात् सर्वैषम् उच्यते अन्नात् भूतानि जायन्ते जातान्यन्नेन वर्धन्ते अद्यतेत्ति च भूतानि तस्मात् अन्नं तदुच्यत इति. याच्यात हे महत्त्वाचं असं सांगितलेलं आहे की आपल्या पृथ्वीवरती जे सगळे हे आहेत, सगळे जे सजीव प्राणी जन्माला येतात, पृथ्वीवरती जे सगळे प्राणी जन्माला येतात ते अन्नावरच जगतात. पण मुळात सांगू का, ते जे जन्माला येतात ना, ते तर कोणत्या तरी अन्नामुळेच ते जन्माला येतात. म्हणजे अन्नापासूनच ते जन्माला येतात. काहीही खात असतील ते, पण ते जन्माला सुद्धा अन्नापासून येतात आणि अन्न खाऊनच त्यांचं वर्धन म्हणजे वाढ होते, जगतात ते. आणि पुन्हा काय, तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे शेवटी जेव्हा ते नष्ट होतात तेव्हा ते दुसऱ्याचं अन्न म्हणून विलीन होतात. दुसऱ्याच्या अन्नाची निर्मिती करण्यासाठी ते विलीन होतात. प्राण्यांकडून अन्न खाल्लं जातं आणि गंमत अशी आहे, प्राण्यांकडून अन्न खाल्लं जातं आणि अन्न जर जास्ती खाल्लं तर ते अन्नच प्राण्यांना खातं. म्हणून त्याला अन्न म्हणतात. एक आपण उदाहरण जर घेतलं की मातीचा घडा, काय आहे, मातीपासून बनतो. जोपर्यंत तो घडा आहे तोपर्यंत माती आहेच त्याच्यात. आधी निर्माण होतो तो मातीपासून.
जोपर्यंत त्या घड्याचं अस्तित्व आहे तोपर्यंत त्याच्यात माती आहेच, ती कुठे गेलेली नाही आहे. आणि ज्यावेळी तो घडा फुटतोय त्यावेळी तो काय होतो, त्याची पुन्हा मातीच बनते. या जशा 3 अवस्था आहेत तशा या अन्नाच्या, हे जे अन्न आहे पृथ्वीपासून निर्माण झालेलं जे अन्न आहे ते अन्न हा माणसाच्या जीवनातला अतिशय महत्त्वाचा भाग आहे. कारण त्या अन्नापासूनच आपण निर्माण झालो आहोत. अन्न खाऊनच आपण जगतो आहोत. आणि ज्यावेळी आपल्याला नाहीसं व्हायचंय त्यावेळी दुसऱ्यांचं अन्न निर्माण करण्यासाठीच आपला उपयोग होणार आहे. आपण विलीन होणार आहोत. या ज्या 3 अवस्था आहेत, या 3ही अवस्थांमध्ये अन्न या कन्सेप्टचा एक महत्त्वाचा रोल आहे. अन्नाद्वै प्रजाः व्रजायन्ते. अन्नापासूनच सगळे जन्माला येतात आणि शेवटी अन्न होण्यासाठीच ते परत विलीन होतात. आणि म्हणून काय म्हटलं जातं वेदांमध्ये, काय म्हटलंय की अन्न ही सर्वश्रेष्ठ निर्मिती केली आहे ब्रह्मदेवाने. अन्न या शब्दाची व्युत्पत्ती काय आहे, जे खाल्ले जाते, जे खाल्लं जातं. अद्यत्ते, अद्यत्ते म्हणजे खाल्लं जातं. आणि जे खातं, जे सतत आपल्याला खातं, अत्ती, याला म्हणतात अन्न. जर माणसाचं जीवन लवकर संपत असेल तर अन्न जास्त खाल्ल्यामुळे ते अन्न त्याला खायला लागतं आणि मग शेवटी मृत्यू येतो. एक सांगितलं तर आश्चर्य वाटेल. या मंत्रामध्ये एक भाग असा आहे की मग अशा अन्नाचा अवमान म्हणजे काय. अशा अन्नाचा अवमान, साध्या साध्या काही काही गोष्टी माहिती आहेत आपल्याला. हे मला नको म्हणून ताटावरून उठून जाणं अन्नाचा अवमान आहे. किंवा अन्न जास्तीचं शिजवणं आणि ते फेकून देणं. कोणी फंक्शन होतं, पाऊस पडला, लोक आले नाहीत, तर गरिबांना वाटावं, लोक ओढ्यात फेकून देतात. म्हणजे हा अन्नाचा अवमान आहे की जिथे ते अन्न कधीही जाऊ नये वाईट ठिकाणी किंवा फेकण्यात जाऊ नये. हा अन्नाचा अवमान आहे. अजून अवमान काय आहे. राग आला की लोक ताट फेकून देतात, मला नको म्हणून उठून जातात. हा अन्नाचा अवमान आहे. अन्न ही सर्वश्रेष्ठ गोष्ट आहे. आणि अन्नाचा सगळ्यात मोठा अवमान काय आहे माहिती आहे का. अति खाणं. ते अतिशय मान सन्मानाने तुम्हाला जगवण्यासाठी, तुमची वृद्धी करण्यासाठी येत असतं.
ज्याप्रमाणे आई आपल्या मुलांची खूप काळजी घेते ना, आणि कितीही मुलं मोठी झाली तरी तिला लहानच असतात, त्याप्रमाणे अन्न म्हणतं माझ्यापासूनच तुम्ही निर्माण झाला आहात, मी तुमची काळजी घेणार आहे. पण जसजसं मनुष्य मोठा होतो, कोणत्याही कारणाने मी काय तुम्ही काय आहोत, सगळेच आपण असे आहोत की कशाचं तरी आकर्षणाने आपण जास्तीचं अन्न खाल्लं की त्या अन्नाचा अवमान होतो, असंही वेद सांगतात. वेद प्रामाण्य गोष्ट आहे ही. अवमान होतो. हे शरीर, याला काय म्हटलेलं आहे माहिती आहे? अन्नमय कोश म्हटलेलं आहे. अन्नमय म्हणजे पूर्ण आत बाहेर ते शरीर अन्नानीच बनलेलं आहे, पूर्ण आत बाहेर. आपण म्हणतो ना सगळं, आम्ही रामायण ऐकताना राममय झालो. राममय म्हणजे अंतर्बाह्य आमचे विचार सगळे रामानी भरून गेले, किंवा हे सगळं काय आहे, अगदी सगळीकडे पाणीच पाणी झालं, म्हणजे पाणीमय होऊन गेलं सगळं, आत बाहेर सगळीकडे पाणी. तसा हा अन्नमय कोश आहे, संपूर्ण ते अन्नानीच भरलेलं आहे, वेगवेगळ्या स्वरूपात. कधी ते रक्ताच्या स्वरूपात आहे, कधी मांसाच्या स्वरूपात आहे, पण संपूर्ण ते अन्नानी बनलेलं आहे, अन्नमय. आणि ते अन्न आहे ना, एका अर्थी माणसाला वाढवण्यासाठी आणि व्यवस्थितपणे त्याला जगवण्यासाठी ते अन्न कष्ट घेत असतं. पण ज्याप्रमाणे अन्नाला फेकून देणं हा त्याचा अनादर आहे, त्याप्रमाणे अन्नाला जास्त खाणं हा त्याचा अनादर आहे. आणि मग ते अन्न आपल्यालाच खायला लागतं, आपल्यालाच ते खाऊ लागतं. हे याच्यामध्ये जास्तीत जास्त स्पष्ट केलेलं आहे. अन्नात भूतानि जायन्ते. जायन्ते जन्म घेतात. अन्नापासून भूत मात्र जन्म घेतात. जात अन्य अन्नेन वर्धन्ते. आणि जन्मलेले जे असतात ते अन्नाने वाढतात, त्यांची वाढ होते. आद्यतेत्तीच भूतानी. आद्यत आणि एत्ती म्हणजे जे खाल्लं जातं, आणि जे माणसाकडनं खाल्लं जातं आणि जे माणसाला खातं, असं हे अन्न. तस्मात् अन्नम तद उच्यते इति. त्यालाच अन्न म्हणतात. इतकं अन्नाचं महत्त्व आहे. अन्न योग्य रीतीने खाणं, त्याच्या म्हणजे काय म्हणतात त्याला, प्रोटीनयुक्त किंवा आरोग्यपूर्ण अन्न खाणं, हे सुद्धा अन्नाचा आदर राखण्यासारखं आहे. कारण अन्नच आपल्याला जगवतं. अन्न काय आहे? माणसाची औषधी आहे. औषध किती घ्यायचं असतं? जेवढं जरूर पडेल तेवढं, जेवढं जरूर असेल तेवढं औषध घ्यायचं. कोणी कोणी आता जगात म्हणजे काय करतात, ब्लॅक मार्केटिंग करण्यासाठी अन्नाचे भाव वाढावेत वगैरे म्हणून काहीतरी अशी कृत्य करतात की ते समुद्रात फेकून देतात, अन्नाचा तुटवडा आहे असं भासवतात, वाटेल ते करतात. हा अन्नाचा अनादर आहे. कारण असा एकही माणूस नाही की जो अन्नापासून बनलेला नाही.
त्यामुळे अन्नाची नासाडीसुद्धा आपल्याकडनं होणार नाही अशी काळजी घ्यायला पाहिजे. आणि म्हणून अन्न हे पूर्ण ब्रह्म आहे असा भाव त्याच्या बाबतीत ठेवायला हवा आहे आपण. हा अनुवाक दुसरा आहे, पण ह्याच्यात अजून एक श्लोक, अजून एक मंत्र आहे, तर तो आता आपण उद्या घेऊ. पूर्णमद पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांती शांती शांती. हरि ओम श्री गुरुभ्यो नमः. हरि ओम. हरि ओम. वीणाताई, वीणाताई